वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवीची आज यात्रा आहे आणि यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे आणि या यात्रेला हजारो भक्त या यात्रेला गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय तर महाराष्ट्र असू दे कर्नाटक असू दे मोठ्या संख्येने भाविक या यात्रेसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते। तर परंपरेनुसार ही या यात्रेला वार पाळले जातात आणि या यात्रेच्या आजच्या मुख्य दिवशी गाराने काढून हे वार हे केले जातात। आपण आता बोलणार आहोत याच विषयी। आमच्या सोबत युवराज पाटील आहेत। काय सांगाल यात्रेचं प्रमुख वैशिष्ट्य? मी जर आजचे सर्व पहिल्यांदा आमच्या तरुण भारतच्या प्रेक्षकांसाठी सर्व प्रेक्षकांना सर्व भक्तांना श्री मंगाई देवी यात्रेच्या पहिल्यांदा शुभेच्छा देतो। आज थोडीशी पावसानं सकाळी जेव्हा गाराने उतरवण्यात आले तेव्हा थोडासा पावसानं शिडकाव दिला, जे परंपरेनुसार पावसाची यात्रा म्हणून ओळखली जाते, पावसाळ्यातील ही प्रमुख यात्रा म्हणून ओळखली जाते। त्यामुळे पाऊस पडला आणि आता थोडी पावसानं उसंत घेतल्यानंतर तुम्ही पाहिला तर खूप मोठी गर्दी झालेली आहे। त्यामुळे उत्साहात या यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भाविक व्यवस्थित दर्शन घेत आहेत। पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका प्रशासन असेल यांनी या ठिकाणी उत्तम अशी सोय केलेली आहे। चव्हाण पाटील परिवार व गावातील सर्व युवक मंडळांनी सुद्धा ही यात्रा यशस्वी व्हावी यासाठी सहकार्य करत आहे आणि यात्रा आता सुरळीत सध्या सुरू आहे। किती वाजता गाराने उतरण्यात? 11 ते 12च्या दरम्यान गाराने उतरवण्यात आले। त्यानंतर प्रमुख यात्रेला जे 1 महिना आम्ही या ठिकाणी वार पाळतो, कोणत्याही प्रकारचं मांसाहार केलं जात नाही, या ठिकाणी देवीला ओटी भरली जात नाही, नारळ फोडले जात नाहीत। 1 महिना या ठिकाणी ही यात्रेचं हे सर्वजण या ठिकाणी आम्ही पाळणूक करत असतो आणि त्यानंतर 12ला गाराना उतरल्यानंतर मुख्य यात्रेला सुरुवात होते। नारळ फोडणे असेल, ओटी भरणे असेल या ठिकाणी सुरू असतं आणि यात्रेला ही मुख्य यात्रा सुरू असते। आणि या ठिकाणी पाहिला तर ही या बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते, कारण की शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, विणकरांची यात्रा म्हणून या यात्रेला ओळखलं जातं। त्यामुळे भरपूर गर्दी होत असते। पोलीस प्रशासनावरही खूप मोठं दडपण असतं, परंतु पोलीस प्रशासन होईल तेवढे महिला पोलीस असतील आणि या ठिकाणी विविध पोलीस स्टेशनचे PSI असतील, CPI सर असतील आणि ACP सर यांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी योग्य असं नियोजन केलेलं आहे आणि सर्व भाविक या ठिकाणी दर्शन घेत आहेत। वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवीची यात्रा परंपरेनुसार मोठ्या उत्साहात पार पडत आहे। तर या यात्रेचा आजचा मुख्य दिवस, या यात्रेचं आजचं वैशिष्ट्य असं की परराज्यातून गोवा, कोल्हापूर, महाराष्ट्र या राज्यातून मोठ्या संख्येने भाविक या यात्रेसाठी येतात व ही यात्रा परंपरेनुसार गेल्या खूप वर्षापासून मोठ्या रीतीने चांगल्या रीतीने पार पडते। हे 9 वार, 1 महिना वार पडतात। या वारामध्ये 9 वार होतात आमचे। त्यामध्ये 2 सोमवार, 2 शुक्रवार, 5 मंगळवार आजचा यात्रेचा मेन दिवस। आणि याच्या ज्यांचा कोणाचा नवसाचा काय बी रक्त आहे ते सगळं बकरं, कोंबडा वगैरे सगळं आजच्या रीतीनं हे करतात। साधारण किती दिवस जत्रा असते? साधारण म्हणजे 1 आठवडाभरामध्ये जत्रा पार पडते। या मंगळवारपासून ते पुढच्या मंगळवारपर्यंत 8 दिवस जत्रा असते। मुख्य दिवस आता मंगळवार, आता यात्रेचा मुख्य दिवस मंगळवार, आजपासून 8 दिवस पर्यंत चालू राहते। सुरक्षा काय काय ठेवली आहे? सुरक्षा पोलिसांनी पण चांगला हे प्रतिसाद दिलेला आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी बॅरिकेड लावून गल्लीच्या कोपऱ्यावरती चांगला आम्हाला प्रोत्साहन केलेलं आहे। तरी त्यांना पण मी धन्यवाद म्हणतो पोलिसांना। आणि परत चोरांपासून सगळ्यांना असं सुरक्षित करत आहेत। आणि देवीचं एक वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यांना पावणारी आहे, नवसाला पावणारी देवी ग्रामदेवता म्हणून वडगावची ओळखलेली जाते। मंदिर